नमस्कार. आज संपूर्ण महाराष्ट्रभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडी असेल, महायुती असेल किंवा इतर सर्वच राजकीय पक्ष असतील, प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. खरं तर कुठल्या मतदारसंघातून कुठला उमेदवार लढणार आहे आणि कोणत्या उमेदवारांनी माघार घेतली आहे हे चित्र एकंदर आता स्पष्ट झालंय. एवढंच काय, प्रचारांचाही खूप मोठा शुभारंभ झालाय. अनेक मोठमोठे नेते हे महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत प्रचारासाठी. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 याकडे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, जिजामाता, माता रमाई यासारख्या असंख्य महामानवांच्या विचारांवर चालणारा आपला हा महाराष्ट्र आहे. खरं तर विविधतेने नटलेल्या या महाराष्ट्राची धुरा पुढील 5 वर्षासाठी आपण आता कोणाच्या हातात देणार आहोत हे ठरवण्यासाठी या निवडणुकीला सर्वांनी महत्त्व द्यावं ही सर्वप्रथम सर्वांना नम्र विनंती आहे. खरं तर कोणता राजकीय पक्ष चांगला, कोणता राजकीय पक्ष वाईट, कोणता उमेदवार चांगला, कोणता उमेदवार वाईट याबद्दल मी आज बोलणार नाहीये. कुठल्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात मला आज बोलायचं नाहीये. कारण त्यासाठी बोलण्यासाठी माझ्यापेक्षाही खूप अभ्यासू आणि हुशार असे राजकीय विश्लेषक या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आपण आता गेल्या काही दिवसांपासून मोठमोठ्या न्यूज चॅनलवर त्यांच्या मुलाखती बघतच आहोत. आज मला बोलायचं आहे की एक मतदार म्हणून आणि एक युवा म्हणून महाराष्ट्राला काय हवंय. सर्वप्रथम गेल्या 5 वर्षाच्या महाराष्ट्राकडे जर आपण डोकावून जर बघितलं तर गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र हा स्थिर नव्हता, महाराष्ट्र हा अस्थिर होता आणि याचा कुठे ना कुठे परिणाम महाराष्ट्राच्या विकास कामांवर झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे कोरोना असेल, लॉकडाऊन असेल, नंतर झालेलं सत्तांतर असेल, सत्तापालट असेल, याचा परिणाम महाराष्ट्राच्या विकास कामांवर कुठे ना कुठे झाला हे आपल्याला मान्य करावं लागेल. कारण महाराष्ट्रातच नव्हे, कुठल्याही राज्यात जेव्हा एखादं नवीन सरकार अस्तित्वात येत असतं तेव्हा जुन्या सरकारने घेतलेल्या निर्णयांवर नवीन सरकार हे स्टे लावत असतं किंवा बहुतांश निर्णय हे रद्द केले जातात आणि यामुळे त्या राज्याची विकासाची गती मंदावली जाते. त्यामुळे आम्हाला सर्वप्रथम आमच्या या राज्यात स्थिरता हवी आहे पुढील 5 वर्ष. दुसरी गोष्ट ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीहून जे काही गलिच्छ राजकारण केलं जातं ते राजकारण आम्हा युवांना नको आहे. जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचं काम जर कुठला नेता करत असेल तर तो नेता आम्हाला आमचा लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रामध्ये नको आहे. मंदिर मस्जिद करण्यापेक्षा आज महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पाणी पोहोचलं आहे का, प्रत्येकाच्या घरात वीज आहे का याचा विचार आपण केला पाहिजे. आज महाराष्ट्रातील बहुतांश कुटुंब असे आहेत की वेळ प्रसंगी त्यांना फक्त पाणी पिऊन झोपावं लागतं. एवढी गरिबी आणि एवढी भीषण परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्या गरिबीकडे कोण बघणार आणि त्यांच्यासाठी कोण काम करणार. त्यामुळे हे जातीपातीचं राजकारण आपल्याला आज महाराष्ट्रातून कितीतरी मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या या दुसऱ्या राज्यात स्थलांतर करण्यात आल्या. आता त्या कोणी नेल्या, कशासाठी नेल्या हे सर्वांना सविस्तर माहीत आहे. त्याबद्दल मी आता बोलणार नाही कारण मला वैयक्तिक कोणाला टार्गेट करायचं नाहीये किंवा त्याबद्दल टीका करायची नाहीये. परंतु माझ्या या बोलण्याने जर एखादा नेता, एखादा व्यक्ती किंवा एखादा पक्ष ट्रिगर होत असेल, टार्गेट होत असेल तर यात माझी काहीही चूक नाही. तो त्या व्यक्तीने, तो त्या नेत्याने आणि तो त्या पक्षाने विचार करावा की गेली 5 वर्ष आम्ही महाराष्ट्रामध्ये काय केलंय. म्हणजे या निमित्ताने एवढं तर नक्की सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र इतिहासात कधीच दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही, लढला, उभा राहिला, ताठ मानेने लढला आणि जिंकला सुद्धा. तोच महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला जिवंत ठेवायचा आहे. कुणाच्याही दबावाखाली येऊन आपण शांत बसता कामा नये. म्हणजे आज देशातील सर्वात मोठी इकॉनॉमी ही महाराष्ट्राची आहे. सर्वात जास्त टॅक्स हा महाराष्ट्रातून केंद्राला दिला जातो. एवढंच काय, देशाची आर्थिक राजधानी देखील महाराष्ट्रामध्ये आहे. असं असताना जेव्हा अर्थसंकल्प येतो केंद्राकडून तेव्हा सर्वात कमी बजेट हे महाराष्ट्रामध्ये का येतं, त्यात सर्वात जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये का केल्या जाते, त्यात सर्वात जास्त कमी रोजगार हे महाराष्ट्रामध्ये का दिल्या जातात, मोठमोठ्या कंपन्या महाराष्ट्रातून बाहेर का नेल्या जातात आणि आपण हे कधीपर्यंत सहन करणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले महाराष्ट्रातले ही लाडकी नेते मंडळी यावर गप्प का बसतात. मोठमोठ्या नेत्यांना भाऊ दादा करण्यापेक्षा येत्या निवडणुकीत या काचं उत्तर त्यांना आपण विचारू आणि या प्रश्नासाठी काम करण्यासाठी ते जर तत्पर असतील, कॅपेबल असतील तरच त्यांना आपण विधानसभेत पाठवूया. नाहीतर अशा नेत्यांची, अशा आमदारांची या महाराष्ट्राला गरज नाही. महाराष्ट्रात रोज कितीतरी शेतकरी हे आत्महत्या करतात. गेली 5 वर्षात नव्हे, गेली वर्षानुवर्ष आपला शेतकरी हा आत्महत्याच करतोय. आणि हे जे आपले आहे हे फक्त मोजून सर्वेच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आणून ठेवले जातात.
पण दुर्दैव या महाराष्ट्राचं की हा जो शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आकडा आहे तो कमी करण्यासाठी, तो शून्य करण्यासाठी कुठलंच सरकार काम करत नाहीये. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की राज्यात फुकटचे पैसे वाटून राज्याचा कर्जाचा डोंगर वाढवण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात कुठेतरी तेलाचे भाव, पेट्रोल डिझेलचे भाव, सिलेंडरचे भाव कमी करता येईल का याचा विचार येणाऱ्या सरकारने करावा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा रोखता येईल आणि महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार युवांना रोजगार कसा प्राप्त करून देता येईल याचा विचार येणाऱ्या नवीन सरकारने करावा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील महिलांना फुकटचे पैसे देण्यापेक्षा या महाराष्ट्रातली लाडकी मुलगी, लाडकी बहीण, लाडकी आई, लाडकी पत्नी, आजी, मावशी, आत्या, मामी, थोडक्यात महाराष्ट्रातली लाडकी स्त्री सुरक्षित कशी राहता येईल आणि त्यासाठी काय उपाययोजना करता येईल याचा विचार येणाऱ्या नवीन सरकारने करावा हीच त्यांना कळकळीची नम्र विनंती आहे. महाराष्ट्रातील महिलांवर होणारा अत्याचार कमी कसा करता येईल आणि हे जे लोक अत्याचार करतात त्या नराधमांना तात्काळ शिक्षा कशी देता येईल याचा विचार आणि यासाठी काम येणाऱ्या नवीन सरकारने करावं. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांना फुकटचे पैसे देण्यापेक्षा महाराष्ट्रातली स्त्री या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्धास्तपणे कुठलीही भीती न ठेवता जर वावरू शकली आणि एवढं जरी काम येणाऱ्या नवीन सरकारने केलं तर त्यांनी खूप काही केलं असं ठामपणे आपल्याला म्हणता येईल. शेवटी सर्वांना एवढीच विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला बुधवारी सर्वांनी जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता जो व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे, जो उमेदवार आपले काम करण्यासाठी सक्षम आहे, सुशिक्षित आहे आणि विधानसभेत आपले प्रश्न ठामपणे मांडू शकतो आणि आपल्याला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ शकतो, अशा नेत्याला, अशा उमेदवाराला आपण आपला आमदार म्हणून निवडावा हीच नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.